न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. हास्य आणि योगाच्या तंत्राचा वापर करून तणाव कमी करण्यास तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि एकूणच जीवनशैली सुधारण्यास मदत होते. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. या क्लबच्या सत्रांमध्ये सहभागी विविध हास्य व्यायाम, श्वासोश्वास तंत्र आणि ध्यानधारणा करतात. या क्रियाकल्पामुळे मेंदूमध्ये एंडोफ्रिन्स नावाचे आनंदी रसायन स्त्रवतात, ज्यामुळे मनस्थिती सुधारते आणि तणाव कमी होतो. तारवाला नगर मेरी परिसर या भागात असलेल्या मंगलमूर्ती हास्य क्लब प्रथम वर्धापन दिनानिमित्त हास्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये प्रभागाचे नगरसेवक जगदीश पाटील सहभागी झाले. सकाळी 7 वाजता जिजाऊ क्रीडा नगरीमधून सुरू झालेल्या या हास्य दिंडीमध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. हास्य सदस्यांनी हसा हसा खूप हसा, मोकळ्या होतील नसा नसा, नको औषध नको गोळ्या, सतत सतत वाजवा टाळ्या, 1 2 3 लाफिंग इज द फ्री आदी घोषणांनी परिसर दमदमून गेला होता. सगळ्यांना बोलवा, हसण्यासाठी सगळ्यांना बोलवा. हास्य दिंडी तारवाला नगर येथील शिवनगर, तलाठी कॉलनी, लामखेडेमळा, आनंदनगर आदी भागातून निघाली. या दिंडीचा समारोप उमानगर येथील महादेव मंदिरात करण्यात आला. हास्ययोग समितीच्या उपाध्यक्षा सौ जयश्री गावित, पंचवटी विभाग संपर्क प्रमुख सौ छाया थोरात, संस्थापक अध्यक्ष स्मिताताई माशाळकर, अध्यक्ष अरुण गायकवाड, उपाध्यक्ष शेखर ढेपे, श्रीमती सुनिंदा पगार, युवराज थोरात, प्रमिला परदेशी, सौ पेंढरकर आदी सहभागी झाले होते. परिसरामध्ये नागरिकांनी हास्य दिंडीवर पुष्पवृष्टी केली व हास्य दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले. हास्य दिंडी यशस्वीतेसाठी नलिनी जोशी, प्रतिभा गायकवाड, मीना भांबरे, दिलीप धनगे, नंदलाल कापुरे, कल्पना मोरे, सुनीता वाईकर, शैला जाधव, शोभा कुमावत, PSI सानप, चित्रताई कोतवाल, शैलजा वैरागी, गवळी मावशी, विलास गांगुर्डे, राहुल बच्छाव आदींनी प्रयत्न केले. परंतु तिथं तुमच्यासारखे जर माणसं नसले तर त्या विकासाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे जितकं भांडणं महत्वाचं आहे त्यापेक्षा तुम्ही त्यांचा वापर करतात याचा मला जास्त आनंद होतो. आणि या परिसरामध्ये राहत असताना आता काकांनी उल्लेख केला का मी पण सहभागी झालो. आता इथलं आपण रहिवासी आहोत, त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी एक रहिवासी म्हणून त्याच्यात सहभागी झालो. आणि आज या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला तर खूप मन प्रसन्न होतं आणि आपण केलेला विकास सार्थकी लागला असा मला मनस्वी आनंद होतो. कारण की आपण बघितलं बऱ्याच परिसरामध्ये समाज मंदिरं बांधली आहे, ती खंडवर झालेली आहे, काय त्यांचा गैरवापर चालू आहे. पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतं का आपल्या या परिसरातील सर्वच वास्तूंचा आपण आता जिथे थांबलोय तो ओपन स्पेस, ते दास हनुमानाचं मंदिर, हरिहरेश्वर महादेव मंदिर, आमच्या कुंवर वहिनींनी यांनी सर्वांनी मेहनतीने, भास्कर प्लॅनेटच्या सर्व महिलांनी, म्हणजे प्रत्येक ओपन स्पेसचं एक वेगळं महत्त्व, त्या ग्राउंडचं वेगळं महत्त्व आणि या सर्वांनी त्याच्यामध्ये जान आणली. अरुण गायकवाड काकांच्या भाषेमध्ये शायरीच्या ह्याच्यात जान आणली त्यांनी. त्या शासनाच्या माध्यमातून तुम्ही तो सार्थकी लावला. कारण की टाळी एका हाताने वाजत नाही, असत असत वाजवा टाळ्या, तुम्ही म्हटलं दोन्ही हाताने वाजते. तसं नुसतं लोकप्रतिनिधीत असून चालत नाही, तर सुजान नागरिक आणि त्याचा वापर करणारे तुमच्यासारखे सर्व माता भगिनी घेत आहेत, त्याचा मला खूप आनंद होतो. आणि आपण सर्व अनुभवांचा खजिना आहे. आपण एवढ्या वर्षापासून संसार करून, मुलांना वाढवून, आमच्या सारख्यांवर चांगले संस्कार करून आज आपल्या या वयामध्ये आपल्याला छान उपभोग घेता येतो. प्रत्येकाचा चेहरा प्रसन्न बघतोय मी. खूप आपण कितीही भौतिक सुखात आपण वावरत असताना घरात गेल्यावर तेच टेन्शन, नोकरीचं टेन्शन, व्यवसायाचं टेन्शन, पण हा 7:30 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंतचा जो अनुभव घेतला अरुण काकांना मी बोलत होतो ढेपे सर, तर एकही चेहऱ्यावर नैराश्य नाहीये.
आज प्रथम वर्धापन दिन साजरा करत आहोत। या निमित्ताने आज सकाळी 7 वाजेपासून परिसरातील तलाठी कॉलनी, शिवनगर, लांबखेडेमळा, तारवाला नगर या परिसरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये आमच्या प्रभागाचे माननीय नगरसेवक जगदीश भाऊ पाटील, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अरुण गायकवाड, मी स्वतः उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या सुनंदाताई पगार, आम्ही सर्वजण सहभागी झालो होतो। सुमारे 2-2.5 तास चाललेल्या या फेरीमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे उमानगर या परिसरात मोहन काका पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आमचा भव्य असा सत्कार करण्यात आला। मंगलमूर्ती हास्य क्लबचा वर्धापन दिन साजरा करत असताना उद्या 14 तारखेला कलाकारांच्या आमचे जे सभासद आहे या सभासदांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही सुमारे 3 ते 4 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे 15 तारखेला सकाळी 10 वाजता बक्षीस वितरण आणि वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे। मी मंगलमूर्ती हास्य क्लबची उपाध्यक्षा आणि या सर्वांना हास्य क्लबवाल्यांना झुंबा सेशन आणि प्राणायामाचा वर्ग घेते। त्याचप्रमाणे आमचे सगळे हे सदस्य ॲक्टिव्ह पर्सन असून हास्य ह्या दिंडीत सहभागी झाले, हास्य दिंडीचा लाभ घेतला आणि पूर्ण प्रभागात आम्ही ही हास्य दिंडी केली। या हास्य दिंडीचं उद्दिष्ट असं होतं की आपल्या प्रभागात, आपल्या एरियामध्ये, आपल्या नगरामध्ये हास्याची जनजागृती व्हावी, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, कनिष्ठ सर्वांनी सहभागी व्हावं, यावं, हास्याचा लाभ घ्यावा। आता धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम हा प्रकार राहिलेला नाही आहे। प्रत्येकजण टेन्शन आणि स्ट्रेसमध्ये असतो, तर त्यांच्या ह्या टेन्शन आणि स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी हास्य हे सगळ्यात अतिशय उपयुक्त असं औषध आहे। ह्या हास्याचा लाभ घेतल्यामुळे दिवस आपला फार सुंदर जातो, आपलं आरोग्य चांगलं राहतं। हास्याबरोबरच आम्ही पूरक हालचाली करून घेतो, झुंबा करून घेतो, योगा करून घेतो, त्याचप्रमाणे टाळ्या, म्युझिकवर टाळ्या होतात, प्राणायाम होतो। सर्व 1 तासाचा आम्ही 10-10 मिनिटांचं असं सिक्वेन्स लावून 1 तासाची पूर्ण ही हास्य योगाची कार्यशाळा चालवतो। गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।